नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त ताजा मटारचा पुलाव। तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतले। इथे मी 1 पाव किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे। आपल्याला लागणार आहे त्यासाठी कांदा उभा चिरून, थोडंसं तमालपत्र घेतले मी, थोडा उभा चिरून मी इथे 2 टोमॅटो घेतले, हळद 1 चमचा घेतली, धना पावडर 1 चमचा, बिर्याणी मसाला घेतला मी इथे 2 चमचे, चवीनुसार मीठ घेतले, थोडं लाल तिखट घेतले, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर, तेल आणि पाणी। आता इथं आपल्याला लागणार आहे थोडंसं जिरं फोडणीसाठी आणि हिंग। आता सगळ्यात आधी आपण तेल टाकून आपल्या आवडीनुसार आपण तेल टाकू शकतो। ते आपण टाकतो जिरं सगळ्यात आधी, हिंग, त्यानंतर हे 1-2 तमालपत्र घेतले, बाकी कुठले खडे मसाले मी ह्यात वापरणार नाही आहे। कांदा चिरलेला उभा, आता तांदूळ आपण मस्त 2 ते 3 पाण्याने आता छान धुवून घेणार आहे। कांदा आपला छान परतला आहे, त्यात मी थोडी आलं लसूण पेस्ट टाकते। आता त्यात टाकले टोमॅटो, उभा चिरलेला 1 टोमॅटो होता तो टाकून दिला आपण। तिकडे मी भाताला पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आपण मिक्स व्हेज पुलाव करणार आहे। डायरेक्ट सगळं कुकरला लावून देणार आहे आपण, झटपट होतो हा भात। थोडी धना पावडर, त्यानंतर टाकते थोडंसं लाल तिखट, हळद, सगळे मसाले 1-1 चमचा घेतलेत आणि बिर्याणी मसाला घेतला आहे तो 2 चमचे घेतला आहे मी तिथं। छान परतलेत। हा मटार मी चांगला धुवून घेतलेला आहे, हा टाकून देऊ आपण ह्याच्यामध्ये। त्यानंतर आपण टाकतो इथं जो धुवून तांदूळ घेतला आहे आता तो, बिर्याणी तांदूळ आहे हा। मस्त ह्या मसाल्यामध्ये आता हा तांदूळ आपण परतून घेणार आहे। त्यात टाकते थोडंसं मीठ चवीनुसार, आता टाकू थोडी कोथिंबीर, आता तांदूळ चांगला परतून निघाला आहे आपला। आता आपण इथं गरम पाणी केले, हे टाकणार आहे। गरम पाणी टाकल्यामुळे आपला भात एका शिट्टीत होतो पटकन। एक अर्धा लिटर पाणी भातामध्ये टाकले मी, आपले पावशेर तांदूळ होते। आता गॅस 1 मोठा करायचा मस्त, आणि फक्त 1 शिट्टी करायची आणि भात उतरून घ्यायचा। आपोआप हा भात आपला मस्त कुकरची जी वाफ असते त्याच्यावर होतो, आणि आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं असतं उकळून। झाकण लावून देऊया आणि फक्त 1 शिट्टी याला आता आपण होऊन देणार आहे। आणि खाली पद्धतीने मस्त आपला हा मटारचा भात मी तयार केला आहे बघा। अशा प्रकारे मस्त मी कुकरमध्ये हा मिक्स आपण मटार भात तयार केलेला आहे। बघू शकता तुम्ही, खूप मोकळा छान झालेला आहे। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने घरी करून बघा, आणि माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।